पोरीचा व्हिडिओ दाखवला तर तेव्हा म्हणे गाणे म्हणे. म्हटलं बावटे मी गाण्याबद्दल बोलतोय. मला सगळेच बोलले की तू ना जरा खर्चावर नियंत्रण कर म्हणे. आजपासून ना सेव्हिंग करणार आहे मी ठरवलंय. खरंच ना? खरं मी ना किती मोठा ग्रुप आहे बघा. सगळ्या ठिकाणी गर्दी असून पण दर्शन चांगले झाले ना. झालं आपल्याला थोडस. मम्मी पप्पाची ना आमची हुकाचूक झाली आहे. मम्मी पप्पा दुसऱ्याच रस्त्याने गेले. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आपल्याला आहे ना जो पियुष आलेला आहे ना, माझ्या फुई भावाचा मुलगा, त्याला आहे ना हॉस्पिटलला घेऊन जायचंय. त्याचा हात फ्रॅक्चर झालाय. तर इथं जवळच एक हॉस्पिटल आहे. माझा मित्र पण तिथंच असतो. त्याला मी कॉल केला होता अपॉइंटमेंटसाठी. तर त्याने अपॉइंटमेंट वगैरे घेऊन ठेवलेली डॉक्टरची. तर आमच्याकडे एक्सरे रिपोर्ट पण आहे. ते एक्सरे रिपोर्ट पण सोबत घेऊन जाऊ. आणि काय होतंय प्रॉब्लेम माहिती का, त्याची पाठीच्या तिथे ना बॅक साईडला शोल्डर ते सुजून जातंय. त्याच्यामुळे डॉक्टरला दाखवायचंय. नाही तर ऑलरेडी त्याचं आहे ना डॉक्टरांकडे एका दुसऱ्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू होती. बट हे डॉक्टर आहे ना जरा माहितीचे आमचे कोलते डॉक्टर म्हणून आम्हाला आता तिथंच जायचंय. मी आज आहे ना हेअर वॉश केले. एकदा हेअर आहे ना मस्तपैकी सेट करून घेतो आणि मग आपण सगळे जाऊ आणि आरोहीला पण सोबत नेऊ. तर काही या ठिकाणी माझं आवरलेलं आहे. आणि आज आहे ना मला आरोहीने आवरून दिलं. म्हणजे फेसचे जे प्रोडक्ट लावतो ना मी, ते सगळे आरोहीने लावून दिलेले. आणि तिच्या व्लॉग मध्ये तिने कम्प्लीट दाखवलंय माझी फेस केअर रुटीनची मॉर्निंगची ती कशी असते म्हणून. तुला आवडलं का? येस, आवडलं. तर आम्ही ना आरोहीला पण सोबत नेत होतो. बट आरोहीला ना प्रमोशनल व्हिडिओ शूट करायचंय. सो आरोही आणि हर्षदेना आम्ही घरीच सोडतोय. आणि काही एवढं ऊन आहे माहिती का, पावसाळा तर डायरेक्ट गायबच झालाय. काल तरी थोडाफार पाऊस पडला, आज एकदम कडक ऊन पडलेलं आहे. आणि तोपर्यंत मी गाडी वळून आणतो आणि मम्मी ते खाली येतील आणि मग पियुषला हॉस्पिटलला घेऊन जाऊ. आमचं आहे ना पुण्यावरनं पार्सल पण आलंय. यांना हॉस्पिटलला सोडू आणि मग आम्ही ते पार्सल घेऊन येतो. मी तिथं बोललोय हॉस्पिटलवाल्याला, तो म्हणे पाठवून द्या म्हणे. तर आता आहे ना आम्ही हॉस्पिटलच्या तिथं आलेलो आहे. जगदीश भाऊने ना आमचं हॉस्पिटलचं काम करून दिलेलं आहे. इतक्या लवकर झालं माहितीये का, एक्सरे वगैरे पण निघला आणि त्याचं जे बोन फ्रॅक्चर होतं ना ते पण आता बऱ्यापैकी रिकवर होत आलेलं आहे. अजून 10 दिवसांनी डॉक्टरांनी त्यांना परत बोलवलेलं आहे. बापरे, गाडीत बसलो ना आम्ही, तर गाडी इतकी भयंकर तापलेली माहिती का. म्हणून म्हटलं त्यांना थोडं तुम्ही बाहेरच थांबा, आम्ही गाडी एकदा ना थंडी करून घेतो. म्हणून मी गाडी ना ऑन करून टाकलेली, एसी पण फुल करून घेतलेलं आहे. मम्मीला त्यांना आहे ना आम्ही आता शॉप जवळ सोडलेलं आहे. आणि इथून आहे ना आपण आता ट्रान्सपोर्ट ऑफिसला जाऊ आणि तिथून आहे ना पार्सल गाडीमध्ये टाकून घेऊन. तर काही तेव्हा एवढा चिखल पार करून आम्ही आता ट्रान्सपोर्टच्या तिथं आलेलो आहे पार्सल नेण्यासाठी. आम्ही पहिले जुन्या ऑफिसवर गेलो होतो त्यांच्या, पण तिकडे नव्हतं. आता त्यांनी नवीन ऑफिस घेतलं. तर आता ना आम्ही गाडीमध्ये पार्सल वगैरे टाकून घेतलेलं आहे. आता आहे ना हे पार्सल डायरेक्ट आपल्याला वेअर हाऊस वरती जाऊ द्यायचंय. तर आता आम्ही शॉपवर आलो होतो. शॉपवरून आहे ना मम्मीला त्यांना घरी घेऊन जायचं होतं, बट ते बाहेर गेले. सो आपण आता डायरेक्ट घरी चालले जाऊ. तर काही फायनली घरी आलोय आणि एकदम माल आहे ना आता वरती टाकून देऊ. आपल्याला जड होतो वरती न्यायचं, जोर आले मला. आरोही तर काही आपण काय करू माहिती, एकदा ना आपली गाडी ना झाकून टाकू. म्हणजे ना गाडीवर ना असे बारके पोर ना स्क्रॅच वगैरे पण पाडत नाही. आरोही ना तिच्या आयडी साठी गाणे शोधत होती ना, तेवढ्यात तिला एक व्हिडिओ आला. मी तो व्हिडिओ दाखवत नाही. मी म्हंटल हे गाणं खूप छान आहे. गाणं नाही बोलला तू? अरे मी म्हंटल हे छान आहे. म्हंटल ती काय म्हणती, माग मी तुला पोरीचा व्हिडिओ दाखवला तर तेव्हा म्हणे गाणे म्हणे. म्हटलं बावटे मी गाण्याबद्दल बोलतोय. रेडी आज तू साडी घालून का आवरून रेडी आहे? मला एक प्रमोशनल शूट करायचं होतं, त्यामुळे मला ना साडी घालायची होती. साडी घातली, व्हिडिओ तो प्रमोशनल व्हिडिओ झाला. मग म्हटलं आता साडी घातलेलीच आहे तर मग रील पण काढून घेऊ. आता ना आम्ही तो कपल व्हिडिओ पण काढतो ना हिच्या आयडी साठी, तर ते पण काढून घेऊ. मला कॉमेडी व्हिडिओ पण शूट करायचे. बट आज पण मी लय टायर्ड आहे. उद्या वार बाप, उद्या गणपती विसर्जन राहील. उद्या पण जमणार नाही.
बघू आता जमलं एखादं तर आता व्हिडिओ काढून घेऊ. ठीक आहे. तर काही मी ना एक झोप घेतली, इतकी झोप लागली होती माहिती का मला. म्हणजे थोडंसं एडिटिंगचं वगैरे पण काम होतं, थंबनेल वगैरे एडिट करायची होती, तर ओमने एडिटिंग वगैरे केली आणि आरोही पण तिचा व्लॉग एडिट वगैरे करत होती आणि ओमला पण शिकवत होती कसे व्लॉग एडिट करायचे कसे नाही. आणि पाहुणे होते ते गेले पण तरी पण मला झोप काही सुधारली नाही. आणि आता मी उठलोय आणि आता ओम आणि मी चाललोय इन्स्टिट्यूट कडे. तिकडे आहे ना काय काम चालू आहे काय नाही एकदा बघून येऊ म्हटलं. आणि मम्मी आरोही पप्पा मला सगळेच बोलले की तू ना जरा खर्चावर नियंत्रण कर म्हणे, म्हणजे तो कुठे खर्च चालू आहे म्हणे, इकडे पैसा घालतो तिकडे पैसा घालतो. तर मला आहे ना आता थोडंसं सेव्हिंग कडे फोकस करायचंय मित्रांनो. आणि ट्रूली ऑनेस्टली मी आजपासून आहे ना खूप जास्त सेव्हिंग करणार आहे. आणि सेव्हिंगचे ना खूप जास्त बेनिफिट पण असतात मित्रांनो, आपल्याला फ्युचर मध्ये हेल्प होती. हा पाहिजे थोडा खर्च पाहिजे बट सेव्हिंग कडे जास्त फोकस करा, हा माझा पण तुम्हाला सल्ला आहे. आणि मी पण आता त्या गोष्टीचं जरा भानच ठेवणार आहे. आणि मम्मी मी आजपासून आहे ना सेव्हिंग करणार आहे, मी ठरवलंय. खरंच ना? खरं ना? खरं खरं प्रॉमिस आहे बघ. अरे तुला पण ती शेविंग असती. नाही खरंच माझा वायफळ खर्च होतोय ना, मला पण आता पटतंय कुठेतरी माझ्या मनाला. बट आजपासून मी खरंच पैसे वाचवणार आहे. पण तुला म्हणजे आम्हाला पण वाटत नाही ना असं कुठं पण खर्च करावं. इतके दिवसांचं वाटत नव्हतं पण मला हीच लावती मम्मी खर्च करायला. हो ना ग? माझा चिकट या घरात सगळ्यात जास्त चिकट मी असं. हर्षद कोण लावतो खर्च करायला? हा पासून खरंच तू पैसे वाचवायला सुरुवात कर. ठीक आहे नक्की. मी माझा पूर्ण प्रयत्न करेल. पूर्ण नाही हा 100% प्रयत्न करेल. चलो बाय, मी चाललो बाहेर. तर काही वातावरण पण इतकं भारी झालंय, म्हटलं कार नको न्यायला, आपण मस्तपैकी आपली बाईक नेऊ. बाईक तशी पण झाकलेली राहती त्याच्यामुळे टेन्शन नाही. गाडी आता चांगली पण दिसती जरा, नाही तर पहिले झाकत नव्हतो ना ती घाण राहत होती, न्यायचं पण जीवार येत होतं. काय ना इथं जरासं ओपन स्पेस आहे ना तर लई चिखल उडतो. बट आता काय सध्या पाऊस पण नाही चिखल पण नाही, गाडी पण झाकलेली आहे आणि गाडी दिसती पण चकचक आहे, तर न्यायला पण काही वाटत नाही. आणि मेन म्हणजे गाडीला लाईट पण टाकली ना त्याच्यामुळे गाडी अजून भारी झालेली आहे. आणि ना मी कुणाल सरांसाठी गिफ्ट घेतलं होतं बर्थडेच्या वेळेस, बट नंतर मामा एक्सपायर झाले, माझं तिकडे काही जाणं झालं नाही. तर कुणाल सरांचं बर्थडे गिफ्ट तसं पॅक घरी ठेवलेलं होतं, तर कुणाल सरांना त्यांचं गिफ्ट पण देऊन टाकू. आणि आपण गाडीला जे लाईट बसवले ना याच्यामुळे ना समोरच्या ड्रायव्हरला वगैरे समोरच्या गाड्यांना पण त्रास होतो. हे आपल्याला आहे ना दिवसा चालत नाही, फक्त जेव्हा ऑफ रोड रेल जेव्हा रस्ता खराब राहील ना तेव्हाच आपण ऑन करू. सो आता आहे ना बंद करून टाकू. आम्हाला जाताना आहे ना इतके सिग्नल लागताय, काय भानगडे काय माहिती, प्रत्येक सिग्नल मध्ये आम्ही थांबलोय. बाप रे बाप, मला किती सिग्नल लागले. आता पण सिग्नल लागलं, मी इथून तिथून रस्त्याने थांबतच येतोय. मेन म्हणजे रिझन हे पण आहे की आज आहे ना सगळीकडेच भंडारे वगैरे पण आहे आणि गणपती बाप्पाचं उद्या विसर्जन पण राहील. तर आपल्याला ना उद्या काय करायचं माहिती का, गावाकडे जायचं आहे तिकडं मामाच्या गावाला आणि तिथे ना गणपती बाप्पाचं नदीमध्ये विसर्जन करायचं आहे. म्हणजे फर्स्ट टाइम विसर्जन मी स्वतः करणार आहे, तर खूप मजा येणार आहे तुम्हाला उद्याचा व्लॉग बघायला पण. मी काय करणार आहे माहिती का, व्लॉगची सवय लावून घेणार आहे चांगल्या पद्धतीची, म्हणजे असे सिनेमॅटिक अँगल घेणं असतील बाकीच्या गोष्टी असतील, जेणेकरून आहे ना आपल्या ऑडियन्सला पण व्लॉग बघायची मजा येत जाईल. मी तर चांगले व्लॉग करायचा प्रयत्न करतच राहणार आहे मित्रांनो. आणि तुमचं काम आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं जर तुम्हाला व्लॉग आवडत असतील तर, आणि कमेंट करायचं व्हिडिओतला कोणता पार्ट तुम्हाला आवडला, आणि जिंकायची एक ब्रँडेड स्मार्ट वॉच. तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या सबस्क्रायबरसाठी एक चॅलेंज ठेवलेलं आहे, ज्या चॅलेंजमध्ये तुम्हाला डेली आपले व्हिडिओ बघायचे, लाईक करायचे, कमेंट करायचे व्हिडिओतला कोणता पार्ट तुम्हाला आवडला, आणि आपण 2 लकी विनर काढणार आहे ज्यांना आपण ब्रँडेड स्मार्ट वॉच गिफ्ट करणार आहे. बट लक्षात ठेवा अट अशी आहे की चॅनलला सबस्क्राईब केलेलं पाहिजे आणि तुम्ही स्टेटस स्टोरीसुद्धा ठेवलेली पाहिजे आपल्या व्लॉगची. तर गाईज फायनली आता इन्स्टिट्यूटच्या तिथं पोहोचलेलो आहे. हेल्मेट लॉक करायचा ऑप्शनच नाही गाडीला, कारण इथे आहे ना मी जे हेल्मेट लॉक करायला ठेवलं होतं ना तेच गेलं पडून. जाऊ द्या, हेल्मेट आहे ना सोबतच वरती घेऊन जाऊ. सर मला वाटलं मला निघायला उशीर झाला काय, मी लेट पोहोचतो काय म्हटलं, बट मी तुमच्या पहिले आलो. हा बिलकुल बिलकुल बिलकुल, प्लीज आपला टाइम ॲक्युरेट होता पण उशीर मलाच झाला. तर काही आमची सरांसोबत जी मीटिंग होती ना ती झालेली आहे. स्वराज सरांसोबत आमचं भरपूर सारं डिस्कशन वगैरे पण झाले, बिझनेसच्या रिगार्डिंग, प्रमोशनच्या रिगार्डिंग. आणि आता आहे ना घरी जाऊ. आरोहीचा फोन आला होता, आरोही म्हणे गणपती बाप्पा बघायला जाऊ म्हणे, आजचा लास्ट दिवस येतं. बट बघू काय होतं, कारण गर्दी खूप असते आणि माहिती आहे माझा अर्धा वेळ फोटोमध्येच जातो, मला काही बघता येत नाही आणि फॅमिलीसोबत टाईम पण स्पेंड करता येत नाही. बट मास्क वगैरेचा काही जुगाड झाला तर बघू, तसं काही जमत असेल तर आता पहिले घरी जाऊ. काही फायनली आता घरी आलोय आणि मम्मी पप्पाचं जेवण चालू आहे. तुम्ही रोज मला सोडूनच जेवण करता आरोही?
क्या भानगड आहे? गाडी वाजली म्हणून आम्ही जेवायला बसलो. काही पण हो ना ग मम्मी, मला सोडूनच जेवण करताय तुम्ही. उद्यापासून तुला बांधून टाकून मग जेवत जाऊ. तर काही आमची आता प्लॅनिंग झाली आहे की गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जायचं आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये ना भरपूर सारे देखावे पण आहे, ते देखावे पण बघून येऊ. आणि आज आहे ना गर्दी पण खूप जास्त असणार आहे, कारण आज आहे ना शेवटचा दिवस आहे. तर बघू आता किती गर्दी आहे काय नाही, आपलं दर्शन होतं की नाही होतं. मम्मीला तर पहिलेच भीती वाटते, लय गर्दी राहणार आहे. आम्ही आता सगळ्यांना फोन केले ना, सगळेच म्हणता गर्दी आहे. पप्पा कैसा करते, चलो देख लेंगे. भात वाटत फिरताय ते उरलाय ना प्रसाद, तर घेऊ आपण थोडं प्रसाद. बरं झालं भात. तर आता मम्मी पप्पा आरोही सगळे चालू आहे आणि आम्ही ना आपली हिमालयन पण नेतोय, ऍक्टिव्हा नेतोय, ड्युएट नेतोय. आणि म्हणजे कसं हिमालयनवर आरोही आणि मी आहे, ओम, अभि, हर्षद ऍक्टिव्हावर आहे आणि मम्मी पप्पा ड्युएट वर येत आहे. सगळे कसं लाईनीत चालले. आता आहे ना आम्ही हळूहळू चाललोय, कारण की ओम दादा मला काही रस्ते माहिती नाही आणि दादा ते गेले समोर, तिथे हिमालयन आहे तिथं पळणारच आहे आणि मम्मी ते मागे आहे. गर्दी माहिती का, सिटीत इतका वेळ लागला आम्हाला इथे यायला, बट आम्ही गाड्या ना थोडं दूरच लावून दिल्या आहे. बोल भाऊ कशी आहे गर्दी? हा ना, बरं झालं मोठी गाडीने आणली. इथं टू व्हीलर वाल्याला 1-1 तास लागतंय बाहेर निघायला. आम्ही ना किती मोठा ग्रुप आहे बघा ना, आमचं आम्हाला नीट चाललंय, नाही तर आम्ही हरवलो ना आमच्या आम्हालाच भेटायचे नाही. ते ना वैष्णोदेवीच्या मंदिराचा देखावा केलेला आहे आणि ते बघण्यासाठी बघा ना किती गर्दी आहे भाऊ, बाप रे बहुत गर्दी आहे. मम्मी आरोही तुम्ही जा शॉर्टकट नाही, जाओ जल्दी, आम्ही तिकडनं येतो. अमोल भोंडमी ना बाहेर आलेलो आहे, अरविंदचं नाही तर कोणतरी ओळखीचं आहे वाटतं, आपण शॉर्टकटनी जाऊ. मग भाऊ ना आम्ही आरोहीला त्यांना पण बाहेर बोलून घेतलेलं आहे. चलो तुमचा ना जुगाड झालेला आता, चला. तर गाईज फायनल दर्शन झालंय, इतकं मस्त दर्शन झालं माहिती का, या सगळ्या मित्रांनी हेल्प केली त्याच्यामुळे लवकर दर्शन झालं. चलो थँक्यू. चलो थँक्यू. चला मम्मी पप्पाची ना आमची हुकाचूक झाली आहे. मम्मी पप्पा दुसऱ्याच रस्त्याने गेले आणि आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलेलो आहे. आता सांगितलं पण नाही, आपण त्यांचीच वाट बघत बसलो किती. हा, मम्मी पप्पाने आम्हाला सांगितलंच नाही की तिकडे चालले म्हणून. बट जाऊ दे, आता मम्मी पप्पा तिकडचे गणपती बघतील, आपण इकडचे गणपती देखावे बघू आणि घरी जाऊ. सिटीमध्ये आलो आणि सिटीमध्ये क्राऊड कमी होऊन गेला, बरं झालं. आणि हे बघा या साईडला आहे ना महाकालचा असं मंदिराचा देखावा बनवलेला आहे. नाही, महाकालच्या मंदिराचा देखावा नाही, आदियोगीचा आहे का. त्याला यायला थोडस लेट झालं हो ना का आरोही, लवकर यायला पाहिजे असतं मस्त. चला इकडे काय बघू. चलो सगळ्या ठिकाणी गर्दी असून पण दर्शन चांगले झाले ना. हा, एकदम मस्त दर्शन झाले. इकडे बघा, इकडे बघा. आता घरी आलेलो आहे आणि मम्मी पप्पा कुठे राहिले काय माहिती आणि बाकीचे मित्र पण कुठे राहिले काय माहिती. आता ते सगळे येत असतील मागून, कारण आमच्याकडे घराची चावी नाही, त्याच्यामुळे आम्ही वरती पण जाऊ शकत नाही. आणि मित्रांनो आजचा व्लॉग मी याच ठिकाणी एंड करतोय. होप सो तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आणि मित्रांनो तुम्हाला जर जिंकायची असेल एक ब्रँडेड स्मार्ट वॉच, तर तुम्हाला काय करायचं, ह्या व्हिडिओला लाईक करायचंय, कमेंट करायचंय व्हिडिओतला कोणता पार्ट तुम्हाला आवडला, आणि आपण 2 लकी विनरला देणार आहे एक ब्रँडेड स्मार्ट वॉच. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.